श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिलांना मिशा असतात अशा स्त्रियांनी अवश्य वाचावे, काय आहेत त्याचे पाठीमागचे नियम, ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण आपल्याला त्या शरीराच्या निशाणीबद्दल सांगणार आहोत जे स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहेत. तसेच आपण पाहणारही आहोत की ज्या मुलींना मिशा असतात त्यांचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे. आपण सर्वच जाणतो की हिंदू धर्मात स्त्रियांना घराची लक्ष्मी म्हणतात आणि त्यांची पूजा देखील केली जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला असेल तर लोक म्हणतात लक्ष्मी घरी आलेली आहे. तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचे लग्न होते, जेव्हा ती पहिल्यांदा सासरी जाते तेव्हा लोक त्यावेळीही म्हणतात लक्ष्मी आली आहे, म्हणजेच स्त्रीच्याच रूपास देवी म्हणतात. असे पाहिले तर प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते. परंतु समुद्रशास्त्रात भाग्यवान महिलांची काही खास विशेषता सांगितल्या गेल्या आहेत. मैत्रिणींनो, ह्या जगात महिलांचे मोठे योगदान आहे, कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधार असते. माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रीचा आदर केला जातो. मैत्रिणींनो, आज आपण असे काही संकेताबद्दल जाणू शकते की एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकते. शास्त्रवचनामध्ये असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिलेचे काही निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशाणी असते. आपण जाणून घेणार आहोत त्या खास निशाण्यांबद्दल. नंबर 1, चमकदार नखे. बऱ्याच स्त्रियांची नखे खूप चांगले आणि सुंदरही असतात. गुलाबी चमकदार नखे चांगले आरोग्य आणि मुलीचे चांगले वर्तन दर्शवतात. या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेने त्यांचे कामही करतात. नंबर 2 आहे डाव्या गालावरील तीळ. ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असते ती स्त्री खाण्याची शौकीन असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनांचा आनंद घेते. ती तिच्या संपूर्ण कुटुंबाची चांगलीही काळजी घेते. ही स्त्री खूप चांगले भोजन बनवते, ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर नेहमीच आनंदी असते. नंबर 3, लांब नाक. ज्या स्त्रियांचे नाक लांब असते त्यांच्यात अडचणी शांततेत सोडवण्याची एक अद्भुत कला असते. या महिलांना खर्च करण्याची आवड असते, परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगीही नसतो. नंबर 4, लांब बोटे. ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात त्या खूप हुशारही असतात. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते. अशा स्त्रिया वायफळ खर्चही करत नाहीत, परंतु जर ज्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्नही करतात. ह्यांचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश असतात. नंबर 5, गुलाबी पाय. ज्यांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसितही असतात त्या आपल्या पतीला खुश ठेवतात. शेवटी जोडीदार आपल्या पत्नीवर प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यात अशा स्त्रिया नेहमीच पुढे असतात. म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केले तर ते नेहमीच सुखी असतात आणि त्याला आपल्या पत्नीकडे कोणतीही तक्रार नसते. नंबर 6, पायांच्या तळत्यावर त्रिकोण. समुद्रशास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण म्हणजे अनेक खोल रहस्य महिलांच्या पायाच्या तळपायामध्ये लपलेली आहेत. ज्या स्त्रियांच्या तळपायावर त्रिकोणाचे चिन्ह असते खूप हुशार आणि बुद्धिमानही असतात. या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य करतात. म्हणजेच अशा स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाहीत, कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते. नंबर 7, मोठे डोळे. मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात
लोकांना मोठे मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आकर्षित करतात. ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणाच्या डोळ्यांची उपमा दिली जाते. प्रेम आणि आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो. त्यांच्या आयुष्यात काहीही कमतरता नसते. नंबर 8, डोळे. ज्या मुलींच्या डोळ्यात समान अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्यसारखे वाकलेले असतात, ज्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात. ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे असतात आणि आतील पांढरा भाग दुधासारखा असतो, त्या मुली पतीचे भवितव्य चमकवतात असे मानले जाते. जर मुलीची बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते शुभही असतात. नंबर 9, सुंदर केस. ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते. त्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात. त्या घरात ही स्त्री नशीब घेऊन जाते. धनपरिवार नेहमीच पैशाने भरलेला असतो. अशा स्त्रीत ही स्त्री नेहमीच तिच्या कुटुंबातील संपत्तीने भरलेली असते. ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदी ठेवते. मैत्रिणींनो, समुद्रशास्त्रात अगदी केसांविषयी देखील बरेच खुलासे केले गेले आहेत. चला तर चेहऱ्यावर ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रियांबद्दल बोलूया, ज्याला आपण पुरुषांच्या भाषेत मिशा म्हणतात. समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो, तर ह्या महिलांसाठी चांगले आहेत की वाईट आहेत, त्यांचा धनलाभ होईल की नाही, तर आपण याबद्दल देखील जाणून घेऊया. मैत्रिणींनो, समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रीच्या ओठांवर मिशांचे केस स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात. अशा स्त्रिया फक्त त्यांचेच म्हणणे खरे करतात आणि पतीवर धाक ठेवण्यात पारंगतही असतात. कधी कधी त्यांचा स्वभाव खूप क्रूर होतो. आपला मुद्दा ठरवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा स्त्रिया आपले कुटुंब स्वतःच्या मर्जीने चालवतात. जर कोणी त्यांचे ऐकत नसेल तर ते फार लवकर रागवतातही. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आरसा आपल्याला शरीराचे बाह्य चित्र दर्शवतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आपले अंतर्गत चित्र दर्शवतात. ही सर्व माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.